नमस्कार. शासन जी या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. राज्य सरकारी कर्मचारीबाबत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वय 60 वर्षाबाबत आताची मोठी अपडेट. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार. चला सुरू करूया. राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात वाढ होणार की नाही याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात मंत्रालयीन स्तरावर कोणत्या हालचाली सुरू आहे याबाबतची सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे पाहूया. निवृत्तीच्या वयात वाढ करण्याची आवश्यकता. सध्याच्या स्पर्धेच्या युगात उमेदवार हे वयाच्या बाबतीत उशिरा नोकरीला लागतात. यामुळे त्यांना कमी सेवा मिळते. तर सध्याच्या पेन्शन योजनेत देखील सेवेच्या कालावधीनुसार लागू करण्यात आले असल्याने निवृत्तीचे वय अधिक असेल तर कर्मचाऱ्यांना अधिक पेन्शनचा लाभ मिळेल. यामुळेच निवृत्तीच्या वयात वाढ करण्याची कर्मचाऱ्याच्या वतीने गरजेचे आहे. सध्या स्थितीमध्ये कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे गट ड वर्ग वगळून 58 वर्षे इतके आहे. तर कर्मचाऱ्याकडून निवृत्तीचे वय गट संवर्गातील कर्मचाऱ्याप्रमाणे वाढवून 60 वर्ष करण्याची बरेच दिवसापासून मागणी आहे. कारण देशात केंद्र सरकारी कर्मचारी तसेच इतर 25 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे इतके आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्ष करण्याची मागणी केली जात आहे. मंत्रालय स्तरावरील याबाबत हालचाली. मंत्रालय स्तरावर याबाबतचा प्रस्ताव निवडणुकीमुळे प्रलंबित ठेवण्यात आला आहे. याशिवाय सदर प्रस्तावाला स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवाराकडून विरोध दर्शविण्यात आला असून काही लोकप्रतिनिधींकडून सुद्धा या प्रस्तावास विरोध दर्शविण्यात आलेला आहे. यामुळे सदर प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षांसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन जी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.